नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे। आज आपण शाळेतलं प्रेम ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। 10वीचे वर्ष चालू होतं। अंजली आणि अनिकेत दोघे पण शेजारी राहत होते। दोघे पण नेहमी एकाच बसने शाळेला जात होते। अंजली आणि अनिकेतची आई नेहमी त्या दोघांना सोडायला बस स्टॉपवर यायच्या। अंजली आणि अनिकेतच्या 10वीच्या वर्षाबद्दल नेहमी त्या चर्चा करायच्या। अनिकेत आणि अंजली सारखं त्या दोघी सुद्धा खूप चांगल्या बेस्ट फ्रेंड झाल्या होत्या। अंजली नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून अनिकेतच्या घरी यायची। अंजली आणि अनिकेतच्या मध्ये बऱ्याच वेळा खूप भांडण व्हायचे। अक्षरशः दोघे पण एकमेकांना मारून खेळायचे। जेव्हा जेव्हा अनिकेत तिच्यावर रुसून बसायचा तेव्हा अंजली त्याची समजूत काढून त्याला हसवण्याचा खूप प्रयत्न करायची। अंजलीला अनिकेत खूप आवडायचा। 10वीचं त्यांचं वर्ष असल्यामुळे निरोप समारंभाच्या वेळेस ट्रेडिशनल लुक सगळ्यांना करून यायला सांगितला होता। दोघे पण मराठमोळा लुक करून शाळेमध्ये जातात। अंजली नऊवारी साडीमध्ये खूप छान दिसत होती। निरोप समारंभाच्या दिवशी शाळेत त्या दोघांना सुद्धा बेस्ट जोडी म्हणून ट्रॉफी मिळते। दोघे पण खूप खुश असतात। त्या दिवशी 10वीचा शेवटचा पेपर असतो। पेपर झाल्यानंतर अंजली आणि अनिकेतचे आईवडील कुठेतरी बाहेर पिकनिकला जाण्याचा प्लॅन ठरवतात। सगळेजण मिळून पिकनिकला जातात। तेव्हा अंजलीची आई अनिकेतच्या आईला सांगते की अंजलीला तुमचा अनिकेत खूप आवडतो। आज मी तिच्या पुस्तकांमध्ये अनिकेतचा फोटो पाहिला आहे। तेव्हा अनिकेतच्या आईला काय बोलावे हे समजतच नाही। अनिकेत आहेच एवढा गोड की तो कुणालाही आवडेल। अंजली सुद्धा खूप गोड मुलगी आहे। सगळेजण दिवसभर पिकनिकमध्ये खूप मज्जा मस्ती करतात आणि संध्याकाळी घरी येतात। अंजलीला अनिकेत खूप आवडत होता, पण अनिकेतला अंजली आवडते का नाही हे कुणालाच माहिती नव्हतं। सुट्टी पडल्यामुळे अंजली काही दिवसांसाठी आपल्या मामाच्या गावी जाते, पण तिथून परत येते ती निराश चेहऱ्याने येते। कुणाशीच काही बोलत नाही, खूप उदास असते। संपूर्ण दिवसभर अनिकेत तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, पण अंजली त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलत नाही। अनिकेतला तिला कसं हसवावं हे समजतच नव्हतं। तिच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा हसू नाही हे बघून त्याला खूप वाईट वाटतं। अनिकेत घरी येतो आणि आपल्या आईला सांगतो की बघ ना, अंजली सकाळपासून एक शब्द सुद्धा माझ्याशी बोलली नाही आहे। तेव्हा अनिकेतची आई अंजलीच्या आईला फोन लावते आणि अंजलीला बोलवून घेते। तेव्हा अंजली अनिकेतच्या घरी येते। तेव्हा अनिकेतची आई किचनमध्ये असते आणि अनिकेत बाहेरच्या रूममध्ये बसलेला असतो। अनिकेतची आई अंजलीला किचनमध्ये बोलवते। अंजली किचनमध्ये जाते तेव्हा ती काहीच बोलत नाही, गप्पच उभी राहिलेली असते। तेव्हा अनिकेतची आई तिला जवळ घेते आणि तिला विचारते, काय झालं बाळा, तू अशी गप्प का आहेस? काय झालं आहे? तेव्हा अंजली अक्षरशः रडायलाच लागते। ती अनिकेतच्या आईला सांगते की मी मामाच्या गावी गेले होते, तेव्हा आजी म्हणाली की झालं तेवढं शिक्षण बस झालं, आता तुझं लग्न करूया असं आजी म्हणत होती। तेव्हा अनिकेतची आई अंजलीची खूप समजूत काढते। अनिकेत बाहेरच उभारून त्या दोघींचं बोलणं ऐकत होता। तेव्हा तो बोलतो की कुणाच्या तरी लग्नाचे लाडू खायला मिळणार आहेत वाटतं। तेव्हा अंजली हसते आणि त्याच्या पाठीमागे धावते। अनिकेत पुढे पुढे आणि अंजली त्याच्या मागे धावत असते। अनिकेत तिला चिडवत बेडरूममध्ये जातो। अंजली त्याच्या पाठीमागे धावता धावता पाय घसरून खाली पडणार तेवढ्यात अनिकेत तिला पकडतो। कितीतरी वेळा ते दोघे पण खूप मज्जा मस्ती करत होते, पण त्या दिवशी अनिकेतने तिला खूप जवळून पाहिले। एका हाताने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करत तिला म्हणतो की किती छान दिसत आहेस ग, याच्या अगोदर आपण कितीतरी वेळा भेटलो, पण तुला मी एवढ्या जवळून कधी पाहिलंच नाही। बाहेरून अनिकेतची आई अनिकेत आणि अंजलीला आवाज देते
तेव्हा तो आईच्या आवाजाने तिला हातातून सोडतो आणि अंजली खाली पडते. अनिकेत तिला चिडवत परत बाहेर जातो आणि बोलतो की कुणाच्या तरी लग्नाचं जेवण जेवायला मिळणार होतं, पण आता मिळणार नाही बहुतेक. अंजली सुद्धा हसत हसत बाहेर येते. दिवसभर उदास असणारी अंजली त्याच्या बोलण्याने खूप हसते. अनिकेतची आई त्या दोघांना सुद्धा चहा बनवून देते आणि सांगते की तुम्ही बोलत बसा, मला काम आहे ते मी करून येते. आई जेव्हा बाहेर जाते त्यावेळेस अनिकेत अंजलीला सांगतो की तू का उदास झाली होती? तुला काय वाटलं तुझं दुसऱ्या कोणासोबत लग्न होणार आहे का? अगं वेडे, मला सुद्धा तू तेवढीच आवडतेस. माझं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. अंजलीला त्याचं हे बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटतं. तेव्हा तो तिला प्रॉमिस करतो की मी लग्न करीन तर तुझ्यासोबतच, पण पहिल्यांदा आपण स्वतःच्या पायावर उभे राहूया, मग घरच्यांच्या परवानगीने आपण दोघे पण लग्न करूया. हे वयच असं असतं की ह्या वयामध्ये बरेच वेळा आकर्षण सुद्धा होतं आणि पहिल्यांदा आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते आपलं पहिलं प्रेम सुद्धा असतं. त्यानंतर दोघे पण खूप शिकतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि घरच्यांची परवानगी घेऊन दोघे सुद्धा लग्न करतात आणि सुखाचा संसार करतात. म्हणतात ना, स्वर्गातच लग्नाच्या गाठी बांधल्या जातात. जिथं खरं प्रेम आहे तिथं ऋणानुबंध एकमेकांना नेहमी बांधले जातात. मग कितीही कुणीही ते ऋणानुबंध दूर करण्याचा प्रयत्न केला तरी ज्याचं खरं प्रेम आहे त्याला त्याचं खरं प्रेम हे मिळतंच. आशा करते की मित्रांनो तुम्हाला अंजली आणि अनिकेतची कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.